महावितरणमध्ये कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत 412 जागा दिव्यांगांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत। दिव्यांग कर्मचाऱ्यांशी कोणताही भेदभाव करू नये असं आवाहन महावितरणाचे संचालक राजेंद्र पवार यांनी केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरात 250हून अधिक पदांसाठी पोलिसांची भरती होणार आहे। तरुण-तरुणींना आता अर्ज करण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंत मुदत, तर विलंब शुल्कासह अर्ज जमा करण्यासाठी 10 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली। छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरण 100% भरलं। या धरणातून 31 जुलैपासून सुरू असलेला विसर्ग 2 डिसेंबरला थांबवण्यात आला। या 4 महिन्याच्या कालावधीत धरणातून एकूण 173 टीएमसी पाणी गोदावरीत सोडण्यात आलं। पुण्यात 29 राज्याच्या संस्कृतीवर आधारित विशेष उद्यानं उभारण्यात येणार आहेत। जुनी झालेली उद्यानं पुनर्विकसित करून त्यांना नव्या संकल्पनाची जोड देण्यात येणार आहे। यासाठी शहरातील कला महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाईल। नंदुरबारमधील सारंगखेडा इथं दत्त जयंतीनिमित्त चेतक फेस्टिव्हलला सुरुवात करण्यात आली। या फेस्टिव्हलचं राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या चेतक फेस्टिव्हलमध्ये देशभरातून अश्वप्रेमी आणि घोडे विक्रेते दाखल होतात। येवला बस स्थानक परिसरातील पुरातन मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे एसटीचे चालक, वाहक आणि कर्मचारी तसंच प्रवाशांनी दत्त जयंतीची परंपरा जपली आहे। यावेळी दत्त जयंतीनिमित्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। यवतमाळमध्ये दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थांची भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली। ही शोभायात्रा शहराच्या प्रमुख मार्गावर उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी यात्रेत सहभाग घेतला। चांदवडच्या शिंगवे इथं दत्त जयंतीनिमित्त 3 दिवसीय यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। यात्रेनिमित्त गाभाऱ्यात आकर्षक अशी सजावट करण्यात आली। दत्त जयंतीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली।